धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील 3 शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली। या तिन्ही शेतकऱ्यांची खळ्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या भक्षस्थानी पडली। सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली। यामुळे जीवितहानी टळली असती तरी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। या आगीची त्वरित चौकशी करावी, यातील दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या पंचनाम्यानुसार तातडीने भरपाई द्यावी, अशी सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राघवेंद्र रामदादा भदाने यांनी महसूल विभागाला केली। तसेच नेर येथील नूरनगर शिवारात पंडित जगन्नाथ देवरे, प्रवीण भीमराव पाटील व अशोक तानकू भोई यांचे खळे असून आज दुपारी 3च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक खळ्यातील चारा व शेतीमालाला आग लावली। खळ्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाने, वसंत बोरसे, मुरलीधर खलाने, पोलीस पाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली। या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी तिन्ही शेतकऱ्यांनी खळ्यात साठवलेला चारा, धान्याची पोती व अन्य शेतीमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाली। यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले। नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार रामदादा भदाने यांना दिली। आमदार भदाने यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या। तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही केली। यानंतर मंडलाधिकारी समाधान पाटील, तलाठी सोनवणे, कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केले। तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवलं होतं। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे, नेर। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।